काय साऱ्या सकाळचं काम उरकिती पटकन आवरण जाणं तिकडे शेतात काम आवरायला। हे घ्या आता पाणी। अगं काय घे ना उरकून कवा तर तुझा झांबल्यापणा चालला ग। थोडंच राहिलं आता तेवढं करून जाते मग मी। सकाळपासून तू तेवढंच करती। अहो आता भरपूर काम राहतात घरामध्ये। भरपूर काय काम आहे तुला एकटीला व्हाय ना का 2-4 जणांचं काम। बरं ठीक आहे आवरते मी जाते। पटकन आवर व्हाय लवकर घे उरकून। काय काय ती सकाळपासून तिचं ते कामच चाललंय। काम चाललंय? अगं किती वाजल्यात? बाय बाय तुझं आपल्या डोक्याला तशी आणलंय या पोरीने। अगं 4 दिवस सुखाचे मी इकडे आले कशासाठी आले? हानाबाई म्हणलं लेकरू आलंय तर 4 दिवस खाईन जरा गोड धोड काही चवा धवाचं तर ही लवकर उरकीत नाही काही घालीत नाही असंच यांच्यावालं। कशाला करून आणलंय काय ना असलं? ते तो बापाला काही आहे का म्हणे लय गरीबाचं लेकरू आहे चांगलं आहे ते किती मास त्या गरीबाच्या लेकराला। काय असलं गरीबाचं लेकरू होय? ह्याच्यापेक्षा दुसरी अगं लय झापी ती। काहीच काम नको नुसतं उठलं की ना हा नाटाफटा करायचा आणि रानात जायचं रानात एक काम करीत नाही नीट। हे काय आई बापाची तर का पाहिलं होतं का असं म्हणून ते काय हे आलंय नाही तर लय अवघड आहे। कुणा पासून उद्धार चाललाय? तुम्ही आणलेला नमुना। तू कधी येईल? तुम्हाला ते बी माहित नसतं बाबा। अरे मग सकाळी मी इथून गेलो करून तवा नव्हती आलं लेकरू आले आता झाली का हा पूजा? अरे पाणी फिनी आणायचं कळण का नाही तुला? माणूस दमून येते काय आणलं रानात जायला तिथं कोणी जायचं रे? ते बायांच्या मग कोणी काम करून घ्यायचं? आईने जायचं दुसरं कोण जाणार आहे? आईशिवाय कोण जात नाही। कव्वाची तिला सांगते आवर आवर तवर साऱ्या कव्वाची त्या याच्यामध्ये। तर तुला रानात जायला जमत नाही का उरकून पटकन? अहो म्हटलं घरातलं आवरून जाणारच होते आता मी। मला वाटलं काहीतरी चांगलं केलं असं वहिनीने खायला। उपकार करते काय? कामीच उक्त घेतलंय तुमचं? भिकारी सारी चहा ठेव थोबाडाकडे काय बघा ती काय काय नाही काही धोरणच कळत नाही याच्यावालं। खायला आणा चांगलं काहीतरी बनवून पटकन। का उदार चालत ती कारट्याला अक्कल नाही ना। त्यांनी डोक्याला तर दिसायला डॉक्टर चांगली लय दिसायला चांगली। अरे नाही नीट म्हणून तो गुणात वाहनात गुणात तास होत ना कामं नाही करायची काय नाही करायची। मी तवाच म्हणत होते चांगली बघू हुंडा घेऊ चांगलं करू काय नाही काय म्हणे. होतं का? गरीबाची आहे चांगली आहे, किती हे आहे तिला त्या गरीबाच्या पोरीला। या गरीबाच्या पोरीला तर लय मस्ती असते चांगलं घर आता बंगला फिंगला भेटला तिला तर आईश करा। आता नोकर चाकर राहावं माझ्या हाताखाली असं त्यांना वाटत असेल। आता तुम्हाला नोकरच करून ठेवलंय दोघाला। अरे ही कार्टी ना गाई वाहनाचा मावशी म्हणतात ना गाई तोंड हा झापी काम नाही ऐकून घेते की हा आणि जे करायचं तेच करते। तीच तू काही काय किती वेळ झालं तिला? अगं चहा आण ना। अशी ना का तर वाटतंय ना गडी माणसाला हाणता येत नाही रे नाही तर मी ना आता काय हाणता तिला किती बाहेर तिला ते हे केलं तरी तिला काही अक्कल आहे का? माहिती का थोबाड तिचं बघ कशा गवऱ्या फुटल्या तिच्या हा एवढ्या भरल्या घरात अशी. हा तिच्या पाया का तो बाप पडन का? हा माहित नाही का तुला आई बापान काही शिकलं का नाही तुझ्या आईने? तर साखर टाकली का तुझा बाप टाकायचा का चहा साखर? अहो, मामा टाकली ती. बघ बघ काय नाटक करते ही? हिला काय झालंय आणि हिला अख्खी जळली पाहिजे तेव्हा हिला कळण चटका काय असतो। एवढी शेणी लागली बॉम्ब लायला तर साईला लय काय झालं? अहो मी खरंच चहात साखर टाकली होती। तुझ्या आईने तुला काही शिकवलंच नाही। उठ वगैरे अगं काय नाटक करते तू काय कळत का? उठी दोन निघ। काय घराचा तसा तमाशा केलाय? उठ काही समजत नाही काय नाही। हा घरात नीट नाटक राहत सुद्धा नाही। हा जा हो घरात। उठ लवकर उठ उठ। अहो, उठते ना आता. नीट नाटक कोणतं काम होत नाही हिला। हो घरात। वैताग आणला यांनी जसा। अरे काय काय धंदे लावले तुम्ही हे घरात नुसता तमाशा। हीची व्यवस्था करतील का तुला? बायको काय एक नाही, नवरा एक घरात। अरे बिगर म्हणजे साखर किती टाकावं चहाला? तर त्या जानवर सुद्धा साखर आहे का नाही? साधा चहा आहे ना तिला। चहा तुला करता येत ना म्हणलं आपण शहरात नाही खेड्यात राहतो बाई। अहो चांगलंच केलं तुमच्या। असं मग साखर राहिली त्या टाकायची थोबाडात होतो काय तुझ्या होतो काय होत्र तिच्या तुला येतं का थोबाडात नीट करता? हा म्हणजे लय चांगला केला होता। चांगला करते दाद्या बघ तुझी बायको। अरे तुला चहा करता साखर नाही टाकली म्हणजे चांगला चहा केला असला चहा असतो का? अरे पाणी सुद्धा नाही दिलं आले आले तिने। आणि ताई एवढे दमून आली तिला पाणी नाही काय नाही। अहो मला माहितच
नाही ताई कधी आले. मी घरात काम करत होते. मनाने तिला काही कळत का? आणि तिचं लक्ष असतं पुढं. तो लक्ष आहे का आलेलं दिसतं पाहुणे घरात म्हणजे आई बाप भिकारी आईने काय वळण लावलंय? काय त्याच्यावर हे आलं आपलं घेऊन. तेव्हाच म्हणत होते नको, नाही म्हणे लय भारी दिसते, असं नका गरीबाची चांगली दिसायला. जा उरक रानात जायची. सकाळ सकाळ कामात उरक जा रानात जा. जरा लवकर उठाय काय होतं आवरायला. बैस तू नको लय लोड घेऊ, जाऊ दे. ते आमच्या इथं रोजच चालू आहे. तू आली 4 दिवस चुकाला आणि हे इथं असं तमाशा आहे. कधी आली ताई तू? तुला बी माहित नसतं. मीच गावात होतो. बरं ते जाऊ दे. ताई आली आत्ताच, तो त्या डेअरीचं चाललं होतं, झालेत पैशाचे काम. ती बाबा पैशाची गरज पडते 20 लाख रुपये नाही आम्ही देणार नाही. हो बरं आणि हा. ती चौतर झालं त्याच्या बापाकडे मागणं पैसे. तिच्या म्हाताऱ्याकडून तर मी आणणारच आहे पण मग त्यांना 10-15 लाख त्याच्याकडून तर काय ठेवशील करे माझ्याकडे. लागले पैसे गाडीला, लागले घोडीला, लागले त्या टमटमला ट्रॅक्टरला. तुझ्या तर डेअरीचा धंदा ना, आता काय करायचं तुला? मी ती पैशाचं बघतो पण कमी पडतं तिथे देता का ना तुम्ही? अरे स्वतःची जेव्हा काहीतरी कर. आणि ती आहे ना तिच्या बापाकडे मागण्याची ती घे ना ती इकून काहीतरी. असं पण त्यांनी काय हुंडा दिलेला नाही मला. मग मी ना जेवढे काढतोय तेवढं मी काढतोय पण कमी पडल्यावर 20 लाख त्याला सांग वारीक नाही तिकडे घाण राहा. 20 लाख रुपये ते म्हणून एकावतर घेऊन जा तुझं. निघून गेल तुम्ही आणि तिकडे. असं मळमळवानी नको मागू, जरा ठणकावून माग. ठणकावून पोरगी आणि तच नसतो नाही ते हिला काय अरे बाबा? आताच बघ तिच्याकडे. तिला आहे ना लय लाड केला तू. नाही तुझा मी मुस्कट हाणीन मी तिला. फटकी हो जरा, मग झक मारीन, जाईन काकुळती बाबा बाबा करीन, पैसे मागन, घेऊन येईन. नाही मी काय मी ना नाही तिला म्हणशील ना बाई जा बाबा कड पैसे माग, हातापाय पड, अजिबात होणार नाही. तुझ्या डोक्यावर बसली. कान फाडले ना झक मारीत जाईन म्हणेन बापाला काही कर तिकडे घाण राहा, मला पैसे पाहिजेत, माझ्या नवरीने हाकालले. मी आजच ती नियोजन लावलं. मी सगळं डोक्यात आहे बाबा. जा बघ कमी जाऊ पडलं दे, मग तुम्ही देईन तुला बसा तो पैसे. बघन तो. तुम्ही बसा, मी ना बघत होते. आणि बघ तिच्याकडे जरा चांगलं. तुझं कसं काय चाललंय मग? बरं आहे माझं. हे काही असलं बघून तर मला वैतागच आला. तिकडेच राहिले असते ना 4 दिवस तर अजून बरं झालं असतं. पुरीचं तरी नशीब कल्याण झालं, चांगली चांगलं, हा. ते तरी बरं झालं. राजा राणीवाणीच आहे, त्या राजाची राणी. सगळ्या जोडीदारांनी काही ना काही बिझनेस टाकला. माझ्या पण डोक्यात आहे की प्लॅन टाका, पैशाची गरज. पूजा पूजा आले. ऐका ना, जेवण बनवलंय, जेवण करून घ्या तुम्ही. जेवण बिवण नाही मला माहित. जेवण गेलं मातीत. मी काय म्हणतोय, समाला ना एक प्लॅन टाकायचा आहे. माझं नियोजन आहे प्लॅनचं. पण त्यासाठी ना मला 25 लाख रुपये लागत आहेत. 25 लाख? 25 लाख. आणि ना मला काय माझे वडील देणार नाही एवढे पैसे. मला तुझ्या बापाकडून आहे ना 25 लाख रुपये पाहिजे. अहो माझे वडील कुठून आणतील एवढे पैसे? मला नाही माहिती कुठून आणते ना काय आणते. अहो तुम्हाला तर माहिती आमची घरची परिस्थिती कशी आहे. तिकडे काही करू दे, ती जमीन आहे ती विका, कुठं गाण राहा, कोण काम करून आणते. अहो जमीन विकली तरी एवढे पैसे नाही भेटणार हो. मग कुठून आणणार पैसे? माझे वडील देते का एवढे पैसे? आता आपल्या इथं सर्व काही आहे ना, काही लपलंय माझ्या. काय सर्व काय? सर्व काय असं काय केलं तू आतापर्यंत? अहो सगळं घरातलं काम करते, घरातलं करून शेतात जाते. सगळं कोणतं घरातलं काम नीट केलं तू? सकाळी आम्ही गावातून आलो, चहा केला, त्याच्यात साखर टाकली, काय केलंय तू? अहो सगळे असे बोलतो, तुम्ही तरी असं नका बोलू. असं नका बोलू म्हणजे मला सांगा काय बोलायचं. अहो का माझ्या सोबत सगळे असे वागते, मला ते समजत नाही. कुठं तू नीट वाग. आता नीट म्हणजे कसं वागायचं सांगा बरं. सगळे माझ्या सोबत असे, तुम्ही तरी नका वागवा असं. अहो सगळं घरदार सोडून मी तुमच्या सोबत लग्न केलं. या नाटक करू फोन करायचो बापाला आणि मग 25 लाख रुपये लागत आहेत. मला माहित नाही संध्याकाळपर्यंत मग घरी पैसे आले पाहिजे. अहो कुठून देणार आहे माझे वडील पैसे? मी हात पाय जोडते हो तुमच्या, असं नका करू तुम्ही. हात पाय तसलं नाही दाखवायचं नाही ना. भुक्के उडीन तुझं, कळलं का? मी पाय पडते हो. कुठून आलं माझं बाप एवढे पाय पैसे? बिया नाही मला माहित. पुढं घाण राहा नाही तर ना काही करा. हिलो कर राडाच नाटक, कळलं का? वर बघ. अहो खरंच माझ्या वडिलांकडे पैसे नाही हो. मला माहित नाही, नाही तर निघून जायची तू, राहायच नाही तर. तुझ्या बापाला आहे ना फोन कर, फोन कर आणि मला पैसे पाहिजेत. आणि आज संध्याकाळपर्यंत पैसे आले तर ठीक, नाही तर मग तुझ्याकडे बघतो. जा फोन कर. अहो ऐका ना माझं.
कुठून आणणार आहे माझे बाप एवढे पैसे हो? उठ इथून. उठ उठ ऐक. उठ नीट फोन कर पाहिला बघ नीट पटकीने. हॅलो बोल ना बाई. नाना काय करताय? काय नाही बाई, आता शेतातून आलोय. काय आलं रडायला? कमून रडती? काय सांगू नाना, काय सांगायचं नव्हतं तुम्हाला, पण आता नाही सहन होते माझ्याकडून. काय आलं ग बाई? हे लोक लय अत्याचार करताय नाना माझ्यावर. पण झालंय काय नेमकी? त्यांना 25 लाख रुपये लागताय. 25 लाख? एवढे पैसे कुठून आणू भाऊ? आता काय करायचं नाना, मला सकाळी पण आणलं, गरम चहा अंगावर ओतला माझ्या. मला नाही सहन होते नाना आता. असं वाटतंय मला जीव देऊन टाकावं. अगं येडी का तू? जीव बी द्यायचे कशाला कमोकर हे करते? पण आता 25 लाख रुपये एवढ्यात कशी गोळा करायची? ते म्हणतात शेती विकायला नाव नाही तर काही पण कर. 25 लाख नाही आणले तर तू घरातून निघून जा. बरं ऐक, थोडस थांब, मी येतो तिकडे, बोलतो ते सासरे संघ सासू संघ. ते ऐकणार आहेत का ते? अरे पण बोलावं तर लागेल ना बाई. आता असं थोडं जमत असं आपण लगेच कुठून 25 लाख देणार? मी त्यांना तेच म्हणले तर ते ऐकायलाच तयार नाही. ते म्हणे मला बिझनेस टाकायचं, कुठून पण पैसे आण, नाही तर शेती विकायला लावू म्हणे. एक तर तेवढी शेती, भाऊ आहे माग, कसं होईल मग नाना? मी आलो तिथं, तू थांब, येडवण नको करू. हा या लवकर. हा येतो. काय तुझ्या झाली गं ताई? 25 लाख कुठून द्यायचे बनवते पूर्ण? एवढे घाईत कुठं चाललं? बाबा आता तुला सांगत सगळी कहाणी. पुरीचा फोन आलता. आजारी तर नाही ना ते? नाही आजारी बिजारी काय नाही. राम राम जावं. काय कपडे घालून आला तुम्ही इकडं? काय मग तुम्हाला काय लाज बीज वाटते का? माझ्या एवढं स्टँडर्ड सगळे मित्र येतात जातात आणि तुम्ही असले कपडे घालून आला तिथं? ए बाई समजून सांगा आला, असले काय कपडे तीन घालून आला तिथं? पण आता कपडे हायक राहणार होतो, तिचा फोन आला म्हणून गाय आलो. आपण तुम्हाला काय लाज बीज का आहेच का नाही? आता शेतात काम करत होते. हा बरं बोला पटकन काय आहे? काय नाही, पोरीने फोन केलता. हा बरं जा घराकडे, इथं बघा त्यात माणसं. ते आई बाबा आहेत घरी. आहेत घरी, पप्पा ते आहेत घरी. निघा पटकी इथं. आणि ना जाता नाही का तुमच्या पोरीला सांगा ते आमचे आहे ना मोल करायचे कपडे चांगले आहेत ह्याच्यापेक्षा. ती जाताना 2-3 ड्रेस घेऊन जा आणि असले घालून ना घेऊ परत. निघा घरी पटकीने, रस्त्याला लाग थांबू इथं. काय अवतार कुठून बुद्धी सुचली? काय नाही त्यांचे कपडे. राम राम. काय बायांचे अवतार, बायाची साडी पा काय काय अवतार भिकारी सुद्धा नीट नाटकी देतला का आमची इथं? चव घालते आपली येऊन. बसा खाली तिथे दादा. हाय ते आपले शेजारी बघून काय नाव ठेवत असते ना आपल्याला. कुठून बुद्धी सुचली रे? बघ भिकार भानाच्या नादी लागलो. तसं नाही, राहणार होतो, पोरीचा फोन आला म्हणून लगेच चालत आलो. मग आता कपडे बदलायला ती रडत होती, मग कपडे बदलायला बी चान्स नव्हता. रडत होती? तिला काय इथं काय फाशीला लटकवलं काय? त्या पोरी तुमच्या पोरीचा आमच्या घरात करकासा. अरे काय रे हे काय संस्कार नावाची चीज आहे की नाही? आई का कोण आहे तू? अरे चहा करता येत नाही तिला नीट, भाकरीचं तर काय? अरे काय म्हणावं आईकडेच पहा ना, आईकडे पाहूनच कळत ना पोरगी कशी असं. देख ना देवार, काय आई म्हणून तुला काय जमलं का नाही शिकवायला सांगायला तिला? काय करा काय चुकलं असलं तर माफ करा, पादरात घ्या. अरे आमची चुकी झाली, भिकाऱ्यांच्या दारात आलो. त्या का त्याला काम नव्हतं, लय पोरगी अप्सरन सुंदर नामुकन तमुकन. त्या लग्नात दिलं ना आम्ही सगळं. काय दिलं रे भिकाऱ्यांना? काय माहिती कार त्याने पैसे दिले असते ना लातून, ते सामान सुमान काय दिलं. पडतो काय पैशाचं काय केलं? आणलेत का? आणले. मोठ्याच्या घरी पोरगी द्यायची हौस होती ना तुला? ऐश केली पाहिजे पोरीनी, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. एवढे 2 लाख रुपये आणलेत, बाकीचे 2 लाख? अरे 2 लाख 2 लाखात काय होणार आहे? काय करायची तर? पीठ खरड्याला कोणी आतमध्ये घेतलंय? काय आता सांगायची? यांनी चव घातली पार येऊन. आई बाबा 2 लाख आणि 25 लाखातला फरक कळतो का? हा एवढं करतो हळूहळू. हळूहळू म्हणजे कधी करणार ते बघ लगेच लगेच नाही ते ना पोरगी घेऊन जायच्या, दुसरं लग्न करीन त्या पोराचं. कवर क्यू करायची रे तुमची? पाया पडत तुमच्या, थोडं सहन करून घ्या. गरीब आहेत आम्ही, काही एवढे जागीरदार नाही. खात नाहीत का? अन्न नाही लागत का? गरीब आहेत. काय खात तुम्ही? माती खाते का? एवढे घ्या ना, बाकीचे
चांगले माणसं म्हणून आम्ही तुम्हाला अरे मग तेच आम्ही बी कदर केली ना. काय जर वाटतं ना पुरीला आयुष्य आराम पाहिजे पाहिजे. काय दिलंय? अरे ह्या पोराने आतून पैसे दिले असतील आणि मग ते आले भांडे कुंडे निघा. 2 लाख पण घेऊन यायची. काही पाया पडतो ती बी तुझ्या ती बी तुझ्या वाणी म्हणजे माझ्या आणि तिच्या तुलना नका करू. मी कशी आणि ती कशी. मला दे दे पोरगी मला. आणि तुम्ही उठा आणि पहिले पैशाची सोय करा. एवढेशे पैसे आम्हाला लागत आणि नाही. आई बाबा तुम्हाला कळतं का नाही हो? अहो शेजारच्या आजूबाजूची बघते नी भिकारड्यावानी कपडे घालून आले तर तुम्ही इथं बसवले त्यांना. काय म्हणत बर घरात तरी न्यायची. घरात कशाला पडवीत न्या. हल 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 उठा चला आणि सांगू नका आम्ही यांचे पाहुणे म्हणून. हा जाता येता सांगू नका. नाहीतर आमची आमच्या इथं आले म्हणून सांगू नका. मेहरबानी करा आमच्या. कशाला घरात घ्यायचे मला म्हणायचं. काय आहे, आपल्या पोरालाच काम नाही. पोराने सारी चव घातली आणि पाहिले तर आला 2 लाख रुपये घेऊन आणि 25 लाख लागत आहेत त्याला. उपकार करायला निघाला. नीट कपडे तरी घालून येतात का? काय केलं पाया पडत तुमच्या. त्याला काय म्हणणार. आम्हाला नका देऊ ते पैसे. जास्त पैसे घेऊन या. एवढ्याच पदरात घ्या. गाव ओळख करतो माझ्या जोरात. लोक काय म्हणते तुम्ही याचा तरी विचार करा. पोरीचा विचार करा. गेली पोरगी. ते माणूस कसा रडू राहिला याला पाहिलं. अरे नाही आपल्याच्याने पोर सांभाळणं होत ना. ते जन्मच देऊ नये त्यांना. जन्मच नाही द्यायचा. कसं काय द्यायचा. स्वप्न नाही पाहू मग पुरीला द्यायचे. जरी मला द्यावं मग तिकडे द्यायचं ना कुणाला एखाद्या भिकार भानाला. त्या आपल्या लायकीचं बघायचं ना. कशाला लावली तो या पदरात हा भिकाऱ्यांनो रडायचं नाही. निघा इथं गावगोळा होईल. आमची चोळ जाईल. जरी बघा त्यात तुम्ही निघायचं करा पाहिजे. ते आता त्या बाईला मला काही बोलताय ना. सांग तिला नाही ढाकल धक्के. अरे नको ना रडू. इथं माणसं गोळा होते. चौ घालची ना आमची जाणं. जा तिकडं. काय करावं यांना. यांना सांगितलेलं समजत नाही. माणसं इतके हा? भंगार. बाई बरं झालं. मी लग्नात तरी चांगले कपडे घातले होते. हा ना, नाही तर नाहीतर कसली चव चव गेली गेली असती. आई नाना कधी येतं काय माहिती. फोन तर केला होता मी. बरी आहे मी. तू कशी आहे? कशी सुकून गेली पोर माझी. रडल काय झालं तुम्हाला? काय नाही ग तुला बघितलं ना लय दिवसात ना म्हणून रडायला यायला लागले. काय झालं नाना? आणले होते पैसे. पैसे आणले पण त्यांनी नाही घेतले. किती आणले होते? 2 लाख रुपये आणले होते. त्यांनी आमच्या तोंडावर फेकून मारली. कुठून आणले पैसे? याच्याने काढले. लय त्रास होतोय नाना माझ्यामुळे तुम्हाला. नाही ग बाई. ते आमच्या संग असं वागले म्हणलं तू संग कसं वागत असते लेकरा. तोंडावर फेकून मारले पैसे. मला माहिती कशी वागले असेल तुमच्यासोबत. लय नीची माणसं आहेत ते. बरं झालं आई मी नव्हती तर बघायला तर माझ्याकडून सहन नसतं झालं हे सगळं. आता बाद झालं नाना. लय सहन करून घेतलं. काय त्यांना पैसे बिशे काही द्यायचे नाही. जे होईल ना माझं होऊ दे आई. नको मला पैसे. तू चांगली राहू एवढंच. अगं आई त्यांना किती पैसे दिले ना तरी त्यांना कमीच पडणार. कुठून आणणार तुम्ही पैसे? नको जाय पैसे घरी घेऊन. काही गरज नाही व्याजाने आणायची. मी बघते मला काय करायचं आता. जाऊ दे नाना. तिला समजून. याडाकडे पाऊल उचलू नको. काय होईल ते समंजसपणाने घे. आता आम्हाला घरातून हाकून दिले धक्काबुक्क्या करून. त्याच्यामुळे थोडस तू पण लय तोंडाला लागू नको. नाना मी त्यांच्या तोंडालाच लागत नाही. मी कुठं संसार करायला चुकते हेच मला कळत नाही. लोक माझ्यासोबत असं वागताय. काय काळजी नको करू. आता तू जा. आम्ही जातो. काय झालं तर फोन कर आता. काळजी घे बर का बाळ. काय वाटलं तर फोन करा. हाय ना मम्मी. हाय ना बाबा आहे मी आहे. हा माझी काही काळजी करू नका. तुम्ही तुमची काळजी करा. अगं तुझीच काळजी आम्हाला दुसरी काय. तू सुखात राहावी एवढंच अपेक्षा होती का रडू आमची. नको बस.
म्हणून तुला चांगल्या घरात दिलं आम्ही. जातो आम्ही, मला फोन कर काय लागलं. हा जाऊ मग आम्ही. हा बघू काहीतरी करू, देऊ पैसे काहीतरी करून कुठे. आता नाही काही गरज पैसे द्यायची. बस झालं. लय लय पैसे नाही दिले होते जगून नाही देणार तुला. काय करतील? मारून टाकतील ना. मारायला द्यायची नाही. लय नालायक लोक आहेत ते. असं काय लोक अभद्र बोलू बाई. ते कसे बोलत होते मला कळालं त्यांचं. ते काही करू शकतात. मोठे लोक आहेत, पैशावाले लोक आहेत, काही करू शकतात ते. नुसतं नावाने मोठे लोक आहेत. माणुसकीचा पत्ता नाही मी त्यांच्यामध्ये. पैशाचं काहीतरी करतो मग तुला फोन करतो. कुठून आणणार आहे तुम्ही पैसे एवढे? काय 25 जीव लाख घाण रुपये. ठेव, जीव घाण ठेवणार स्वतःला यकीन करतो काहीतरी. चल काळजी घे भया, काळजी घे. जातो. काय करायचं मला लय काळजी वाटायला लागली हो. एकर 2 एकर विकू आणि त्यांना पैसे देऊ. नाही तर पूर्ण जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. हे काय बघायला मिळणार नाही परत आपल्याला. त्याच्याकरता आपण काहीतरी निर्णय घेऊन काहीतरी करू. टाका विकून आपल्याला टाकू. कशाची गरज नाही. आपल्याला आपली पोरगी आपल्या सुखात पोराला नसलं पाहिजे. तरी चालन पण त्यांना देऊ. कारण इतके नालायक माणसं. आणि मी झक मारली मोठ्या घरात पोरगी दिली, कुठून मला बुद्धी आली आणि वाटोळं केलं माझ्या अहो, हाताने तुमची पोरीची. काय चुकी याच्यात? तुम्हाला वाटलं मोठ्या घरात पोरगी सुखी राहील. अरे काय गरजच नव्हती. एखाद्या गरीबाला दिली असती ना, शेती करून खाल्ली असती. इथं शेती करायची पळी आली नाही. नुसतं मोठा घरण पोकळ वासा कसले बोलत येत नालायक. कोणी हाकलून दिलं घरातून आणि आमच्या अवतारावर जातात. आपल्याला असं करते तो, ती रोज तिळ मरत असेल तिथं. चल देऊ पैसे आपण. किती चल, छळ काहीतरी करत करू असतील आपण. तिचं काय माहित. येऊन गेले असते ती पैशाचं काम झालं गेले असतं. काय होय? बाबा भिकाऱ्यांनी फार चव घातली अरे मी. बाबा आलते बाई. का होते? काय अवतारात आले होते? आलते ना भिकारी सर्विसच्या आईला दे- बोलावून. दिले पैसे त्यांनी. आलते ना 2 लाख रुपये बाबा घेऊन. पण ह्याच्यात सगळी चूक आहे ना ह्या गाडवाची. बैल आहे बाई. त्याला काय अक्कल आहे घेतले का? का पैसे? 2 लाख. 2 लाख. अरे भिकाऱ्या तू बी याचं मुस्काट फोडा आधी. 25 लाख लागत आहेत तुला. प्लॅन टाकायचा आहे. डेअरी नाही टाकायची. डेअरी टाकायला सुद्धा 10 लाख रुपये लागत आहेत. उचली द्यावा लागते लोकांना. आणि 2 लाखात म्हणतो घेतले का? अरे जरा बघ त्या बायकोकडे बघ. हान मार जरा. तेव्हा ती कुठे गेली ती? रानात कुठं गेलती ना? काय सांगितलं काय हा, रानात गेली म्हणे. रानातच गेली. रानात गेली. बघत ना तिचा आहे ना लाड करू नका ना डोक्यावर बसून पोरगी ती. बघतो तिच्याकडे आल्या कसे आणून देत पैसे. 2 लाख घेऊन येतात. अरे काय तू मिळमिळवाने बघतो. खानक्यान 2 ठोके द्यायचे ठेवून. थोबाडन तीन बघ बघ माझा नवरा किती सोनं नाणन करतो. कुठे गेली हे बघा आलं. रानात गेली. काय केलं बघ बघ चालता सुद्धा येते का नीट? ना असे खाती का नाही? मस्त ठोशी ती ना कुठं जात ते. वाटतंय ना खाड कोणी कान खडात असं ही करत थोबाड फोडून टाकव तिचं. कुठून काय म्हणली होती त्यांना पैशाचं? अहो सांगितलं होतं मी. मग 2 लाख घेऊन आले ती. अहो मग कुठं आणणार आहे ते पैसे? एवढे 25 लाख रुपये. तुम्हाला माहिती आहे ना माझ्या घरची परिस्थिती काय आहे? कसे माझे ते व्याजाने पैसे घेऊन आले. तुम्ही ते पण नाही घेतले. तू उचलून नको बोलू. मी आता सांगते मला हात लावायचा नाही. आता भरपूर त्रास केला. ए, काय करायची? बोट करते रुबाब पाहिला बोट करू नका ती काय. अहो, किती सहन करायचं मी सांगा बरं तुम्ही. अहो, कुठून आले माझे पप्पा एवढे पैसे? सांगा ना तुम्ही. वावारीत ना म्हणव त्याला भिकाऱ्याला. आणि बोट करते का माझ्या पोराकडे का? हा, बोट करून बोलते तू. लय जास्त झालंय काय? लयच मस्ती आली रे. एवढा आवाज काय सांगितलं बापन तुला? शिकून गेलं काय? हा पट्टी पडा. ती भेटले होते का रस्त्याला? काय म्हणणं आहे तुझं बोल. मामा नाही वडील पैसे आणू शकत नाही नाही त्यांच्याकडे पैसे. अहो राईचं तमाश ना घालू. तिला आतमध्ये घ्या. आतमध्ये घ्या तिला. हा, लोक आतमध्ये. शेजारी पाजारी पगार. पाजारी. आतमध्ये गेलं वा. वाट तिला घरात वाट. हिला ना जरा घरात जाऊन चांगलं हे करायला लागल. आतमध्ये जास्त शे भरलेली दिसते. तिला आईने काय कान भरले असते सांगितलं तिच्या दिसतंय आता. हिला हा. पण. म्हणूनच हे टन टन करायला लागले लगेच. लयच उड्या मारायला लागली. मी बघू तिच्याकडे. नाकापेक्षा मोती जड व्हायच्या अगोदर आहे ना कार्यक्रम. मोतीच नसला तर नाक काढायची बारी ना. तुम्ही नका टेन्शन. एवढं तोंडवर करून याच्या अगोदर कधीच नाही ना. निमूटपणे सहन करत होतो. नाही आता लय बोलायला लागली. एक काम कर. आणि जर उद्या जर हिने काय जर भोबाटा केला ना शेजारी पाजारी आपली चव जाईल. चौथ आहे तिला आहे ना. हे करा. तिचा कार्यक्रम कर. हा तुझी ती मैत्रीण होती कॉलेजची ती लग्न झाली. नाही अजून तिचं नाही लग्न झालेलं. त्याला तुझं लग्न करून देतो परत. पण हिला आहे ना स्त्री उलट लगेच. चांगली हा तिच्यापेक्षा. तिचं आहे ना
बरं बघू तुम्ही हिचा कार्यक्रमात करतो बघू दिले पैसे ठीक देत नसते रे ते नसते दादा. काय त्यांच्याकडे द्यायला ही अशी बोलल्यावर कसं काय देणार आहे ते हा नाही नाही तू एक ही पुढं चाललाय आज लय डोक्यावरून चालली नाही आता ती हा. ते बघूच या लोकांचं मला काही समजेना. कुठं चुकते काय चुकते हे कळेना मला. पूजा काय हो काय मग अरे एवढं काय रडते एवढं तू लगेच मानाव घेते अरे मग आता त्यांच्या समोर मी तुला नाही बोललो तर मला नाही हाणायचे मला बोलावं लागतं तू समजून घे ना. अहो त्यांचं ठीक आहे हो. मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. ते किती बोलू सासू सासरे नणंद आहे पण नवऱ्यानं तर नीट बोलायला पाहिजे ना. तुम्ही तर समजून घ्यायला पाहिजे मला. अरे मला त्यांच्या समोर बोलावंच लागतं खोटं खोटं. अहो मला सांगा पप्पा कुठून आणणार आहे एवढे 25 लाख हो? तुम्हाला माहिती आहे आमची घरची परिस्थिती कसं आहे. ह्या एक दोन टेन्शन घेऊ मी करतो पैशाचे माझ्या नावावर जमीन आहे मी त्याच्यावर कर्ज काढतो मी करतो काय तरी त्यांना सांगतो तुझ्याच पप्पांनी दिले मग तर बस ना. परत त्यांना कळल्यावर परत मला बोलतील. कळत्यानंतर माझा बिझनेस सेट होईल पैसे येते मग चट मग मी करतो माझ्या पद्धतीने सगळं व्यवस्थित करतो पण तू नको टेन्शन घेऊ मला. तुम्ही असंच राहू माझ्यासोबत. मी सगळा त्रास तर सहन करायला तयार आहे मी आहे तुझ्यासोबत. बरं तू जेवण केलं का. नाही बरं चला आपण जेवण करू मला पण लय भूक लागली. बरं चला वाढते मी तुम्हाला. चल आणि आपण आहे ना राहणार जाऊ आपली मोटर एक जळालेली आहे ना ती काढायची मग जेवण करून जाऊ आपण. चल मला जेवण दे चल तेवढी मोटर काढू हो जाऊ घरी. ओके मोटर आहे विहिरीला पाणी भरपूर आलंय हो. आता पाऊस झाला म्हणलं येणारच आहे पाणी. मग काय गरज आहे पाणी द्यायची पाऊस आलाय म्हणलं. अरे वरची मका सुकत येईन तिकडे पाणी आहे पण मकाला नको द्यायला. बरं एक काम करते का काय हो मी ना हे दाव धरतो तू पाईप धर घेऊ. हा बरं हा थांबा बरं. उच ही दाव उच ओढतो वर. अहो मला उचलते न. हो काय करताय काय पळतोय अक्षय पळतोय म्हणजे अक्षयची बायको खाली गेली. एक काम कर तू पोलीस स्टेशनला फोन लाव. अक्षयने 100% बायको मारली. आईला पण पूर्ण खाली गेली टाकतो तू. हॅलो पोलीस स्टेशन सोन्या हाताला घावा नाही दगड बिगड तर नुसतं टाकलं नाही. अरे नाही मी वहिनींचा आवाज ऐकला होता. तू बघ नीट व्यवस्थित बघ खाली कुठे तळात गेलेत का काय कुठानाचे राव पोलीस बी कधी येतात काय ना बा. गाडी घावली दे वड 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 वड. काय झालं अरे बॉडी चला घे इथं घे पलीकडे थांब 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 हा घे व्यवस्थित घे आणि तुम्ही कोणी इथं बस असा. अरे गेलेलीच काय आणलेत का सगळे आणलं नाही काय उठ उठ ते पांढरे पाहून नाही दाखवायचं उठून आता आपला इंगाच दाखवू आता आले रे पागोळ फोन करायला कुठं होता इतके आडू. एक मिनिट काय झालं दिसत नाही काय झालंय साहेब एक मिनिट एक मिनिट हे ना नाटक चालू आहेत. ह्या अक्षयला मी माझ्या डोळ्याने बघितलंय हा पण साक्षीदार आहे त्याने ढकललाय माझी बायको भाड खाऊ तुला अक्कल आहे का तू आता पागोळपणा आणायला लागला की कुत्र्या तू पुढे होती. आम्हाला सांगून आले त्या शेतात. एक मिनिट कोणीच बोलत नाही सांगा खरं खरं सगळं खरं सांगायचं. त्यांनी टाकाली आम्ही तिकडे गावात काढत होतो पळत होता उलटा असा इकडे माघारी. नाही हो साहेब आमचं अरे तुला लाज वाटाय पाहिजे होती ना काही बायकोला मारतो
अहो साहेब हा? नाही हो. माझं बाळ असं नाही हो. काय कारण होतं तिला हिरी ढकलण्याचं सांग मला चल. नाही हो, नाही ढकलली ती पडली. झालेलं आहे. तुम्हाला आज पैसे करता पुरीला मारणारी जाते तुमची. साईडला तुम्ही उभा राहा. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, ह्याच्यात त्यांना दोष फक्त अक्षयचा नाहीये, हे सगळ्यांचा हात आहे याच्यात, हे सगळ्यांना पूर्ण आई बापा बी. तुमचं काय कारण, तुमचं लक्ष द्यायचं काम नव्हतं. अरे पण तुम्ही एका पैशासाठी पोरगी जीव घेतला. काय करावं आम्ही, काय होतो काही आम्ही, तुम्ही पाहिलं का आम्हाला? तुम्हाला हे माहिती असणार कारस्थान काहीतरी घरी काय सकाळी झालंच नाही का काय तुमच्या घरी? अरे बाई तुला पोरगी होती ना, तू पोरगी द्यायची ढकलून त्याच्या आत. गरीबाचं लेकरू आणलं तुम्ही. मला काय बोलायचं नाही. माझा बोलायचा अधिकार मी- अरे झालंय काय, तुम्ही सगळ्यांनी मिळून पोरगी मारलेली. अरे हे दोन सांगत आहेत ना. साहेब ऐका ना, काल रात्री यांनी 25 लाख रुपयाची मागणी केली होती. हे 2 लाख रुपये अजून आमच्या बाबाच्या खिशात येते. 2 लाख रुपये. अरे रे रे रे, किती नीच माणसं आहेत रे तुम्ही. पैशासाठी आणि 25 लाख तुमच्या जेवण नव्हते जमत का तुम्हाला? अरे तुम्हाला बी असा हिसका दाखवतो. तुम्ही जर आता बाहेर आले ना, याला म्हणतात पोलीस. यांना चांगले कलर शिक्षा द्यायला. अहो यांना आहे ना, ही परत आहे ना, ही बाहेर निघणार नाही अशी शिक्षा देतो यांना. 302 कलम लावून टाकू आपण, काय अडचण नाही. हो, पण मी काय केलं? एवढा अन्याय नका सोडू, हिने मला हाणलंय, धक्के मारून घराच्या बाहेर काढले. हे पोरीनी. अरे काय कसं बोलता? काही नाही, हिला सोडू नका. हे काही जाणार नाही. एक काम करा, यांना ताब्यात घ्या. दारा तिला धरायची इथे उभी करा. ह्यांना आहे ना, ह्यांना गाडी आणलेली आहे ना. लेडीज कॉन्स्टेबल बोला. अहो यांनी लेडीज कॉन्स्टेबल बोलावण्यासारखं कृत्य केलेलं नाही. आम्ही आहेत ना. बोला तरी पण गाडी येते, यांना ताब्यात घ्या. आणि अशा माणसांपुढे मुळे ना, या पैशा पाण्यामुळे तुम्ही त्या पोरीचा जीवाशी खेळात. बाबा आपला वकील बघा. तुम्हाला काही जरी पाहिलं तरी तुम्ही बाहेर येणार नाहीत, ही गॅरंटी आमची राहील. तुम्हाला न्याय मिळवून देणार. तुम्ही थांबा, तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. सोडणार नाही, कोणालाच नाही सोडणार. पैसे धर काय लागेल तेवढे. ऐका, आमचं ऐका, आम्ही कशाला तिथे? एक काम करा, त्यांना घ्या गाडीत घ्या. घ्या, चला घ्या गाडीत त्यांना. बसवा गाडीत, जाऊ द्या गाडीत. बघा बाबा, आता झालेल्या गोष्टीला आता विलाज नाही, बरोबर आहे का? आणि लय टेन्शन घेऊ नका. एक काम करा, हिचा अंत्यविधी व्यवस्थित करा आणि ह्यांना मी आत टाकून परत अंत्यविधीला मी हजर राहतो. आणि तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही, ती जबाबदारी माझी राहील. जाऊ द्या. असल्यांना धडा शिकवणार पोलिसाची काय खोटी ना, यांना मी दाखवून देतो. तुम्ही नका करू. चला आता विलाज नाही त्याला. एक काम करा, अंत्यविधी व्यवस्थित करा. आमच्या घरापर्यंत न्यायला मदत करू लागेल.